नमस्कार मित्रांनो, डी जे सौरभ ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आज आपण दर्शना झिरवा पालघरची हिरोईन तिच्या घरी जाणार आहेत. तर पुढे प्रवास आपला चालू होणार आहे. व्हिडिओ एकदम खास आहे मित्रांनो, नक्कीच बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स अ लॉट. दर्शना झिरवा यांचं गाव कुठं आहे? धरमपूरला. कसा जायचं सांगा ना जरा. हे सरळ. ओके ओके, चालेल मग. थँक्यू. ओके मग. तर मित्रांनो, इथे माझा एक मित्र राहतो. आपण त्याला विचारू की दर्शना झिरवा हिचं गाव कोणतं आहे आणि तिचं घर कुठे आहे. त्याला प्रॉपर माहिती आहे. तर चला मग त्याला विचारू आपण. चला भाई. तर आपण त्याच्या घरी आलेले आहेत. बघू तो घरी आहे का. मनेश. हां, ओके ओके, आहे घरी. तर फायनली मित्र माझा घरी आहे. तर आपण त्याला विचारू, तो आपल्याला रस्ता दाखवेल. मनेश, दर्शना झिरवाचं म्हणजे गाव कोणतं आहे? गाव धरमपूर आहे. धरमपूर आहे. ओके ना. गाव धरमपूर आहे तर किती लांब आहे? 2 किलोमीटर. ओके. आपण दर्शना झिरवा यांच्या गावामध्ये आलेले आहेत. आता इथं एक फाटा फुटत आहे. माझा मित्र सांगत आहे की ते फाट्याच्या आतमध्ये म्हणजे तिचं घर आहे. तर आपण तिकडे जाऊया आता. इथं काय, चल बरं. झिरवापाडा. झिरवापाडा असं दर्शना झिरवा यांच्या गावाचं नाव आहे. आणि आपण त्यांचं तिथं घर आहे त्याच रोडला आहेत एकदम प्रॉपर. दर्शना बघा, ती कपडे धुवत आहे. आणि आपण फायनली तिच्या घरी आलेले आहेत. तिला माहीत नसेल कारण की ती मला ओळखत नाही सध्या. चला आपण तिच्या घरी जाऊ. तर बघू शकता, हे दर्शना झिरवा यांचं घर आहे. आणि खूपच भारी घर आहे त्यांचं. हे मेरा दोस्त. मोबाईलवर काय करत आहेस? नंगत आहे. तर काय नांगत आहेस? व्हिडिओच नांगत आहेस ना? टाइमपास. ओके. बघा त्यांच्या घराचा आजूबाजूचा परिसर कसा आहे. आणि ही जी जागा आहे ना, इथे जास्त करून त्यांच्या गाण्यामध्ये इथे जास्त करून शूट झालेलं आहे असं मला तरी वाटत आहे. आपण त्यांच्या घरी चाललो. ते सांगत आहेत की घरामध्ये या, आतमध्ये असं. तर बघू शकता, दर्शना झिरवा आपल्या समोर आहे. पालघरची फेमस हिरोईन तुम्हाला माहितीच असेल. बसू. तर दर्शना झिरवा, तुम्हाला कसं वाटतं म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ बनवून म्हणजे काय वाटतं असं? चांगले वाटते, खूप चांगले वाटते. खूप चांगलं वाटतंय. फॅन आहे तुम्ही, आज व्हिडिओ बनवता म्हणजे आमचं कुठेतरी नाव म्हणजे एवढं नाही पण बस 2 लाख तरी एवढे तर चांगले वाटते. खूप चांगलं. तर मस्त वाटत असेल ना तुम्हाला? चांगलं तर वाटते. आणि तुम्हाला काय वाटतं, याच्या पण पुढे जावं इंडस्ट्रीच्या बाहेर असं वाटतं की नाही थोडंफार? वाटते ना, बघू काय होते. ट्राय करू, प्रयत्न करू. तरी पण अंदाजे तुमची किती गाणी म्हणजे तुम्ही बनवलेली असतील सांगा बरं? असतील आता 400 तरी असतील. बो 400. तर मित्रांनो, मला ना एक गाणं बनवायचं आहे, मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा. जास्त स्पॉईल नाही करत. तर त्या गाण्यामध्ये ना मला दर्शना झिरवा यांनाच म्हणजे हिरोईन म्हणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर मला नक्की खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमचा रिप्लाय नक्कीच देईन वेळ भेटल्यावर. पण सांगा कशी वाटते म्हणजे ही हिरोईन कशी वाटेल तुम्हाला या गाण्यासाठी. तर फायनली आपण तिच्या घरी आलेलो आहोत. तिची भेट झालेली आहे आणि बोलणंसुद्धा झालेलं आहे. तर फायनल आम्ही जाणार दर्शनाच्या घरी. तुला कसं पडलं? मस्त वाटतं. तुला कसं वाटतं? मला पण एकदम खतरनाक पडला. असं वाटलं की मला मिशन आपला कंप्लीट झाला असा. खतरनाक एकदम. आणि की मला फार दिवसापासून वाटत होता की दर्शनाच्या घरी जावं ना, समोरासमोर जरा बोलावं, गाण्यासाठी सांगावं. जर वाटत आहे ना, जरा एकदम असा हिंमत करून बोललो. आता पाहून काय सांगत आहे ती. आता मग गाणं आपला येईल लवकरच, मी तुझा कृष्णानं तू माझी राधा. मित्राला आता आपण सोडायला आलेलो आहोत त्याच्या घरी. तो आता जाईल. तो थँक्यू मनीष, मला तिचं घर दाखवल्याबद्दल. थँक्यू. ओके,
चला मग आता आपण रवाना होऊ आपल्या गावाकडे. चल मग मनीष हो काय. ओके. हा तर काय करेल तो बिराड उचलला चालला जवारला. शांत रामदा तर काय होतं? कॉलवर बोलत आहे. याला ओळखतो? नाही. याला नाही ओळखतो? नाही ना. आपला इकडे 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 डहाणूचा कोणतरी आहे ना. होय, आमदार आहे तो. डहाणूचा आमदार ना. त्या दिवशी मी व्हिडिओ बघितलेला होता. साधा सिंपल माणूस आहे मग याच्या समोर तर कसा काय तो हाय फायर असेल आपले. नाही ते माणसाने एकदम कमीच राहावा एकदम. याचा बर्थडे आहे. उठावली हम्म. असं.